चाललो आहे फ्रेश अँड ग्रीनसाठी बाहेर, त्यामुळे सिनियरना काहीतरी स्वीट्स वगैरे घ्यायचं आहे त्यांच्यासंगे फ्रेश अँड ग्रीनला निघालो आहे। फ्रेश अँड ग्रीन ऑल इन वन शॉप आहे जिथे सर्व काही भेटते। तर इथून पुढून इथून रस्ता आहे, हे पुढे बघत आहे ती प्रोफेसर कॉलनी आहे। आणि त्या टनल्स आहेत, बघू शकता अशा प्रकारे टनल्स आहेत। अशा प्रकारे रोड आहे, चालायसाठी तिकडून रोड आहे आणि इकडून तुम्हाला सायकलवरून जायसाठी रोड आहे। चालत तिकडल्या साईडनं तुम्ही जाऊ शकता। तर प्रोफेसरांच्या आजी बघू शकता इथे चालत आहेत, फिरत आहेत। संपूर्ण प्रोफेसर कॉलनी आहे, इथे 1 BHK 2 BHK असे फ्लॅट भेटतात प्रोफेसरांना। तर आजी चालत निघाले आहेत, राजस्थानचा पहिनावा। आणि पुढे स्टुडंटना त्यांच्या मुलांना खेळायसाठी, स्टुडंटना नाही त्यांच्या मुलांना खेळायसाठी एक छोटेसे ग्राउंड आहे। अशा प्रकारे सर्व काही खेळण्याचे इक्विपमेंट्स आहेत। बसायसाठी तिने तिथं जागा दिली आहे आणि असे त्यांचे कार्स लावले आहेत। इकडे एक छोटेसे ग्राउंड आहे, बसायसाठी ही सुविधा आहे। लहान लहान मुले इथे खेळू शकतात। सर्व काही प्रोफेसर कॉलनी आहे, बघू शकता एका कॉलनी नंतर लगेच ग्राउंड आहे। इथे बसायला म्हणजे खेळायला घसरगुंडी आहे, खेळत असतात। इकडल्या साईडला जेवण बनते आणि फ्रेश अँड ग्रीन म्हणून आहे, त्याच्या साईडला एक कॅफे आहे स्मॉल। कचरा उचलून येत आहेत ट्रॅक्टरमध्ये भरून। हां, ही फ्रेश अँड ग्रीन एक शॉप आहे, त्यात ऑल इन वन सर्व काही भेटते। प्रोफेसरांचे फ्लॅट्स अशा प्रकारे आहे। पुढे गाडी लावायसाठी तिने जागा दिली आहे, अशा प्रकारे कॉलनी आहे। फ्रेश अँड ग्रीन संपूर्ण अर्थचा नकाशा इथे आहे। रात्रीच्या वेळेमध्ये चांगल्या प्रकारे इथे लाईट पाडली जाते आणि फाउंटेन वर येतात असे फाउंटेन मस्तपैकी यांनी डेकोरेशन केले आहे। आणि फ्रेश अँड ग्रीन शॉप, आईस्क्रीम शेक वगैरे अशा प्रकारे शॉप आहे। इथे दैनंदिन जीवनामध्ये लागणारे सर्व साहित्य भेटते, बॉटल्स वगैरे सर्व काही। वरच्या फ्लोअरवरती सलून आहे आणि स्टेशनरी आहे, सर्व काही दिवाळीचे सामान आहे। अशा प्रकारे कॅडबरी वगैरे आहे, लागणारे सर्व काही कुरकुरे बिस्किट्स वगैरे सर्व काही इथे भेटते, बघू शकता। लागणारे डाळी वगैरे पुढे भेटतात, बिस्किटचे पुढे बघू शकता। दैनंदिन जीवनामध्ये लागणारे सर्व काही मसाले, तेल्स वगैरे सगळं, ऑइल्स वगैरे, कोल्ड्रिंक्स, तर इथे सर्व कोल्ड्रिंक्स ठेवले आहेत। इकडल्या साईडला सर्व काही भाज्या आहेत, वरल्या साईडला सलून आहे, काउंटर तिथे आहे। अमूलचे वगैरे सर्व काही पदार्थ इथे भेटतात, भाज्या पण आहेत, केळी वगैरे लागणारे फ्रेश सर्व काही साहित्य आहे, मिरची वगैरे सर्व, केळी। ते सर्व काही स्नॅक्स भेटतात। 116 वगैरे अशा प्रकारे किमती आहेत, 30, 35, 40, 60। अमूलची लस्सी ले लिया।
अशा प्रकारे ट्रॉली ठेवल्या आहेत आणि तर ज्यूसचं वगैरे सामान आहे. वरती स्टेशनरी आहे. तर इथे स्मॉल एक कॅफे आहे. वरती स्क्रीन लावली आहे अशा प्रकारे. तर स्वीट्स वगैरे घेतले आहेत आणि आता निघालो आहे स्नॅक करायला. अशा प्रकारे फ्रेश अँड ग्रीन दिसते. बघू शकता जागा भरपूर आहे. आजच्या स्नॅकमध्ये नूडल्स आहेत. तर अशा प्रकारे आपण व्हेज मेसमध्ये बसलो आहे. सो वी आर एन्जॉईंग नूडल्स. तर आत्ता आपण इथे गार्डनमध्ये बसलो आहे. बघू शकता सिनियरचे भाईदूज चालू आहे. सो विचार केला आहे का आपण डिस्टर्ब करायला नको. सो मी आत्ता गार्डनमध्ये बसलो आहे. त्यांचे भाईदूज झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे. बेसिकली इकडे मेस होती आणि इथे गार्डन आहे. मस्तपैकी स्टुडंट एन्जॉय करत आहेत. त्यांच्या मित्रांसोबत बसले आहेत आणि इकडल्या साईडला बाकडे वगैरे ठेवले आहेत. गार्डन खूप मोठे आहे आणि गार्डनच्या पलीकडे नॉनव्हेज मेस आहे. इकडल्या साईडला व्हेज मेस आहे. तर अशा प्रकारे IIT जोधपूरची लाईफ चालू आहे. आपल्याला आज डेव्हलपमेंटचे पण काम आहे भरपूर. सो आपल्याला लॅबमध्ये जायलाच हवे. यायला आपल्याला वेळ होणार आहे. त्यामुळे थोडाफार विश्रांती घेऊया आणि जाऊया. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.